निखिल सांगितलं की तू मागचा आठवडा गाजवलाय, तर तिच्या टीममेट्सनी ते इतकं मनावर लावून घेतलं की त्यांनी अख्खा आठवडाभर फक्त वरडावरडी भांडणच केले. असं केलं की आठवडा गाजतो असं त्यांना वाटलं. जाऊ द्या, त्यांची तरी काय चुकी. हा बिग बॉसचा फॉर्मॅटच असा आहे. तर जाऊ द्या, न वेळ वाया घालवत चला सुरू करूया आजच्या आपल्या रोस्ट व्हिडिओला. चला. ही त्या सूरजवर तापली विनाकारण. जर का हिला अजून सूरज माहितीच नाही, त्यांना SQRQ ZQ जर केला तर हिला बुक्की टेंगुळ आलेला पण कळणार नाही. आपण गोष्टी करतो आणि निकी क्रेडिट घेऊन जाते. पुरा प्लॅनिंग मेरा था रे. हो, निकीच्या डोक्यात पण नव्हती ही गोष्ट. ती तिचा गेम खेळते. हे बघा किती सिरियस झाली. इतके नाजूक असाल तर बांगड्या घाला. एवढं शब्दाचं क्रेडिट निकीला गेलं तर याचं फार वाईट वाटलं बिचारीला. आणि काय तर म्हणे आमचं टीम वर्क आहे म्हणे. अख्खा आठवडाभर हिनं भांडणं सोडून काही केलंच नाही. आणि हिचं भांडण म्हणजे वरून जशी भाजीत पिळतो. पण हिला मानावं लागेल, हिनं वीकेंडच्या वारला रितेश दादानी सांगितल्यानंतर काय परफॉर्मन्स दिली. वा, एक नंबर ऍक्टिंग म्हणजे ऍक्टिंग केली. हिला आता सरकारने एखादा पुरस्कार जाहीर करावा. हॅलो एव्हरीवन, काय मग कसा वाटला माझा परफॉर्मन्स? आणि डॉक्टरने अशी काय गोळी दिली तर त्याचा काही पताच नाही. 5 मिनिटात पोटगी नीट झाली. असो, घरात वर्षाताई नंतर कोणीतरी आहे का ज्याला ऍक्टिंग येते. आमच्या वर्षाताईंनी इतकी ऍक्टिंग केली का ते विसरून गेल्या कॅरेक्टरच्या बाहेर कसं यायचं म्हणून. बाई, मी जनतेचा पुढारी. हे छोटा पुढारी जनतेचे पुढारी आणि घरात जाऊन त्यांनी कोतायच्या माघारी झाले. असं कसं जमान? कामाची बरोबर ती आपल्याला लागेल. आणि मला पण आवडते, अंडी आवडते. लिंबाशिवाय राहू शकतो आपण, लसणाशिवाय पण आहे. मी ऍडजस्ट करू शकते. अभिजित सध्या अजून काय असं तुफानी काही केलं नाही की नाही आहे बरोबर. आणि दुसरी तर माझ्यासाठी एक्झिस्टच नाही करत आणि माझ्यासाठी पण नाही. त्यामुळे काय नाही, वरून ज्याची भाजी पिळतो तुम्ही आता दमाने पुढारी तुम्हाला पण असंच पिळून ती फेकून द्यायची कुठं. बरं, मला एक गोष्ट सांगा. तुम्ही म्हटले मला अंडे आवडतात, पण प्रेमाने पोट भरतात तर अंड्याची काय गरज आहे? तुझं प्रेम भेटलं ना त्याने पोट भर झालंय बाई. पण छोटा पुढारी मस्त मजा करतायत बरं का घरात बाकी गोष्टींमध्ये. मी जनतेचा पुढारी. जनतेचे पुढारी ड्युटीला नकार देताय म्हटल्यावर कसं व्हायचं? नाही, मला एकच कुठली तरी ड्युटी दिली आहे बाबा. तरी बरं झालं का अंकिताने विचार करून त्यांना टॉयलेटची ड्युटी नाही दिली. जर टॉयलेटची ड्युटी दिली असती तर दादा तिकडूनच फ्लश होऊन तिकडूनच इव्हिक्ट होऊन जायचे. काय करण्यापेक्षा जो पुढे जाऊन काय करेन त्याच्या बरोबर. तुला वाटेल ना ह्यो धोका देणार पुढे जाऊन मला गोळी द्या, त्याला इथंच गोळी घाल. आजपर्यंतची स्थिती बघता असं वाटतंय का तुम्हीच त्याला धोका देऊ नका आणि त्यालाच तुम्हाला गोळी घालायची वेळ आणू नका म्हणजे झालं. घरातले 4 मोठे बोलत असताना लहानांनी का बोलू नये हे मला आज कळलं. अनॉमिनेशन. दादा बोलले तर बोलले, त्याच्यात पण चुकीचे बोलले. मला छोटा पुढाऱ्यांची एक गोष्ट कळत नाहीये. इकडं जाऊन त्या अरबाजच्या गळ्यात पडून रडता, थोडा वेळ झाला का पुन्हा त्या डीपीच्या गळ्यात येऊन पडता, थोडा वेळ झाला का कोणाच्या गळ्यात येऊन पडता. मला हे बघून फक्त एकाच जणाची स्ट्रॅटेजी. आता या अरबाजला घरात आणलंय. अरबाज घरात येऊन फक्त अंडे आणि राशन कसं संपन त्याच्यावरच अंमलबजावणी करतोय. भाई आज ऑमलेट नहीं बनाऊंगा, आज तेल का ऑमलेट बनाऊंगा. आणि त्याच्यातून वेळ उरला तर निक्की मागं जातोय. आता मी काही बोलणार नाही. मी जर बोललो आधीच्या त्यांचे मॅटर सुरू आहे, पुन्हा काही झालं तर माणसाला तूच पण होती, त्यापेक्षा नकोच. बावा ते सगळे सोडलं. वहिनी काय म्हणते आपले नांगणाला बोलवा. नांगणाला मला सोडून गुलाबजाम खाल्लं ना, मला कसं तरी होता. हा वैभव आहे ना, वैभव हा अरबाजचा जुळा भाऊ आहे. बोलाय जिकडं भांडणं झाले तिकडं सुपरमॅन सारखं. तिकडं ते सूरज तिकडं एक टास्क चालू होता, त्या सीटावर बसायचा. सूरज त्याच्या अंगावर गेला, हा त्याच्या अंगावर आला.
आणि ह्यो फक्त त्याला एकच डायलॉग देतो. त्याचा डायलॉग त्यालाच देतो, बुक्कीत मारेन. आता काय बुक्कीत मारेन? बघा इथं भावकीचे भांडणं चालू झाल्याने भांडणं मिटवायला रशियन लोक आले, म्हणलं विषयच नाही काही. पण आता माहित नव्हतं का बांधावरचे भांडणं आता बिग बॉसच्या घरात पण पाहायला भेटन. आणि आता या वैभवने जितके कष्ट इरिनाला मराठी शिकवायला घेतले ना, तितके कष्ट जर का घरात कामामध्ये जर घेतले असते तर त्याला फेक लव्ह स्टोरीचा ट्रायंगल नसता उभा करावं लागलं. वैभवला आणला एका कामासाठी, वैभव करतोय दुसरेच कामं. आता बिग बॉसला पण त्याच्याकडे बघून असं वाटत असेल का आलिया भोगासी, हा निखिल दामले, हा नुसतं बिग बॉसच्या घरात बसून ढाचे देतो. इतके ढाचे देतोय का याच्यामुळे बिग बॉसचा ढाचा नाही पडला म्हणजे झालं. आणि भाऊ मध्ये इतकं कॉन्फिडन्स आहे का बघा. की आपण प्रत्येक आठवड्यात मला लोक नॉमिनेट करतात, मला घरातली लोक मला बाहेर काढू बघतात आणि घराबाहेरची लोक मला घरातच ठेवू बघतात. याचा अर्थ म्हणजे कुठेतरी चांगलं करतो, काहीतरी करेक्ट करतो, हा कॉन्फिडन्स घेत होता. अच्छा ठीक आहे. अरे बाहेर कोणचे लोक आहे बाबा जे तुला आतमध्ये ठेवायचा प्रयत्न करते, जरा कळले तर आम्हाला पण सांग. इतका कॉन्फिडन्स मला तर नको रे द्यावा. मानलं भाऊ तुझ्या PR टीमला. भाऊ फक्त सकाळी उठून डान्स करतो, यांची टीम येते उचलती, त्यालाच एडिट मारते, टाकला. दुसऱ्या दिवशीचा डान्सचा व्हिडिओ घेतला, पहिल्या दिवशीचा घेतला, दोन्हीला मर्ज केला, एडिट केला, टाकला. इतकं जर का भाऊना बाहेर प्रचार केला असता तर भाऊ नक्की निवडून आला असता. ते बी आमच्याच तालुक्यातले. सर मला एकच वाक्य बोलायचं, बोलू? नाही. तरी ते दादाने सांगितलं आता काही बोलायचं, त्याच्यामुळे आजचा व्हिडिओ इथपर्यंत होता. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि मला सबस्क्राईब करून ठेवा, कारण मी पण एक स्टार प्रचारक आहे. तर येतो पुन्हा. बाय.